तर मित्रांनो आपण 15व्या प्रकरणाच्या भाग 1 ते 3 पाहिले, त्याच्यात वेगवेगळे उदाहरण पाहिले। आता आपण भाग 4 मध्ये पूरक घटनावर आधारित उदाहरण पाहूया। पूरक घटनावर आधारित उदाहरण प्रश्न 7 आणि प्रश्न 8 आपण इथे समजून पाहूया। तर 7वा प्रश्न याप्रमाणे आहे की आपल्याला दिलेला आहे की 3 विद्यार्थी एका समूहात 3 विद्यार्थी असेल, ज्यापैकी 2 विद्यार्थ्यांचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे, तो समान नसेल याची संभावना आपल्याला दिलेली आहे 0.992। तर त्यांचा वाढदिवस समान असेल याची संभावना किती? आता आपल्याला अशा प्रकारे उदाहरण दिले असते तर त्याच्यात सगळ्यात पहिला कोणता प्रश्न संभावना कोणत्या प्रश्नाची शोधायची आहे ती बघूया। तर घटना दिलेली आहे का 2 विद्यार्थ्यांचा जन्मदिवस समान असेल। आपण येथे मानू की घटना ई विद्यार्थ्यांचा जन्मदिवस समान असेल, अर्थात त्याची पूरक घटना विद्यार्थ्यांचा जन्मदिवस समान नसेल त्याला आपण ई बारने दर्शवू। आता त्याची संभावना आपल्याला दिलेली आहे पी ऑफ ई बार बरोबर 0.992। ते इथे दिलेली आहे त्याप्रमाणे 0.992। आपल्याला बरंच माहिती आहे का कोणतीही घटना आणि त्याची पूरक घटनाची संभावना त्याची बेरीज नेहमी 1 असेल। या इक्वेशन मध्ये आपण ही संख्या ठेवून देऊ। तर पी ऑफ ई आपल्याला शोधायचे आहे 0.992 ही पी ऑफ ई बारची व्हॅल्यू आहे ती ठेवूया आपण इक्वल टू 1। म्हणून पी ऑफ ई बरोबर हे आपण तिकडे गेल्यास मायनस होणार 1 मायनस 0.992 वजाबाकी करूया आपण उत्तर मिळेल आपल्याला 0.08। अर्थातच जर 2 विद्यार्थ्यांचा जन्मदिवस समान असेल त्याची संभावना आपल्याला मिळेल 0.08। आपण 8वा प्रश्न इथे पाहतोय का एका पिशवीत 3 लाल, याप्रमाणे एका पिशवीत 1 2 3 लाल आणि 5 हे काळ्या रंगाचे चेंडू आहेत। तर 1 2 3 4 5 असे एकूण या पिशवीमध्ये 8 चेंडू असेल। तर यादृच्छिक पद्धती अर्थात आपण न बघता पिशवीमधून जर एखादा चेंडू काढला तर तो नेमका लालच रंगाचा असेल त्याची संभावना, आणि लाल रंगाचा नसेल कदाचित ब्लॅक पण असेल, काळ्या रंगाचा असेल तर त्याची संभावना शोधायची आहे। आपण जे शोधायचे आहे त्याला घटना A घेऊया आणि नंतर मग लाल असेल त्याच्यावर जर घटना A घेतला तर त्याची पूरक घटना लाल नसेल याप्रमाणे होणार। तर सगळ्यात पहिला आपण घेऊया येथे मानू की घटना A चेंडू लाल असेल। तुम्ही पूर्ण वाक्य सुद्धा लिहू शकता की यादृच्छिकरित्या पसंत झालेला चेंडू लाल असेल। आता त्याची संभावना शोधण्यासाठी पी ऑफ ए इक्वल टू घटना शोधण्यासाठीचं सूत्र घटना उद्भवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची संख्या भागिले एकूण प्रयत्नांची संख्या इक्वल टू। आता याच्यात एकूण प्रयत्नांची संख्या म्हणजे एकूण किती वेळेस आपण बॉल काढू शकतो तर 8 वेळेस, म्हणून एकूण प्रयत्नांची संख्या येणार 8। त्यापैकी घटना उद्भवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची संख्या, मग घटनामध्ये आपल्यासाठी लाल रंगाचा चेंडू उचलायची घटना आहे तर आपल्याला 3 एकूण चेंडू लाल दिलेले आहेत, म्हणून वर किंमत येणार 3। म्हणून घटना A चा पसंत झालेला चेंडू लाल रंगाचा असेल त्याची संभावना येणार 3/8। आता दुसरी घटना घेऊया तर लाल असेल आणि नसेल मध्ये त्याची पूरक घटना झाली तर आपण अगोदरच्या उदाहरणामध्ये जे इक्वेशनचा वापर केला त्याचप्रमाणे इथे पण करून घेऊया। तर पी ऑफ ए अधिक पी ऑफ ए बार इज इक्वल टू 1। इथे किंमत ठेवूया पी ऑफ ए ची किंमत आहे 3/8 अधिक पी ऑफ ए बार इज इक्वल टू 1। साइड चेंज करतोय म्हणून मायनस होणार, इथे आपण कंप्लीट करून घेऊ उदाहरण पी ऑफ ए बार
ऑफ ए बार. अर्थात चेंडू लाल नसेल त्याची संभावना येणार 5/8 आणि चेंडू लाल असेल त्याची संभावना येणार 3/8. नमस्कार मुलांनो, आज आपण पूरक घटनेवरती आधारित 2 वेगळे उदाहरण पाहिले. तसेच आता 11वा प्रश्न, गोपी स्वतःच्या मत्स्यालयासाठी दुकानातून मासे खरेदी करतो. दुकानदार मोठ्या टाकीतून यादच्छिक पद्धतीने, तर यादच्छिक पद्धतीने मी अगोदरही हा शब्द समजावलेला आहे का यादच्छिक पद्धतीने म्हणजे न बघता आपल्या मर्जीप्रमाणे कोणतीही एक वस्तू उचलावी, त्याला म्हणतात यादच्छिक पद्धतीने. एक मासा बाहेर काढतो. या टाकीत 5 नर आणि 8 मादा मासे आहेत. 5 नर आणि 8 मादा मासे इथे आकृती दिलेलीच आहे आपल्याला. तर बाहेर काढलेला मासा हा नर मासा असेल याची संभावना किती? आता हा उदाहरण आपण सोडवूया. आपल्याला दिलेलं आहे का 8 मादा मासे तसेच 5 नर मासे. तर एकूण माशांची संख्या होणार 13. या दोघांची बेरीज करायची म्हणजे आपल्याला मिळेल एकूण मासे, त्याची संख्या होणार 13. आता आपल्याला संभावना शोधायची आहे का बाहेर काढलेला मासा नर मासा जे असेल त्याची संभावना किती. तर जी शोधायची असेल त्यासाठी आपण त्याला घटना मानून घेऊ का घटना ए बरोबर मासा जो आपण पसंत झालेला आहे तो नर मासा असेल. तर याची संभावनासाठी पी ऑफ ए बरोबर सूत्र आपल्याजवळ आहे, घटना उद्भवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची संख्या भागिले एकूण प्रयत्नांची संख्या. एकूण प्रयत्नांची संख्या अर्थात आपल्याला एकूण किती मासे दिलेले आहेत ते लिहिणार आपण. तर एकूण प्रयत्नांची संख्या छेदात लिहू आपण 13. आणि घटना उद्भवण्यासाठी, तर घटना कोणती आहे का नर मासा पसंत करायची आहे. तर नर माशांची संख्या इथे आपल्याला दिलेली आहे 5, म्हणून अंशात येणार 5. म्हणून आपल्याला जी घटना मिळाली, घटनेची संभावना मिळाली पी ऑफ ए बरोबर येणार 5/13. खाली उत्तर आपण लिहू शकतो. आन्सर का मागितलेली संभावना बरोबर 5/13. चला, याच प्रकारे आत्ता आपण पुढील प्रश्न 12वा प्रश्न पाहूया. संधीच्या एका खेळात गोल फिरणारा घटना बी बाण विषम संख्यावर निदर्श करेल. तर येथे एकूण प्रयत्नांची संख्या आपल्याजवळ आहे 8 बरोबर, ते आपण वर घेतलेलंच आहे. आणि एकूण विषम संख्या फक्त आहे 4, म्हणून आपल्या घटनेची संभावना येणार पी ऑफ बी बरोबर 4/8 किंवा इथे आपण त्याचं अतिसंक्षिप्त रूप 1/2 पण लिहू शकतो. 4 × 4, 4 × 8 याप्रमाणे पी ऑफ बी बरोबर मिळेल 1/3. बघूया पुढचा प्रश्न, घटना नंबर 3. त्याला आपण घेऊया घटना सी. प्रश्न याप्रमाणे आहे, 2 पेक्षा मोठ्या संख्येकडे निर्देश करेल त्याची संभावना किती. आता आपल्याला या चक्रामध्ये 2 पेक्षा मोठी संख्या आहे 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे एकूण संख्या झाली 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे एकूण संख्या झाली 4, 2 पेक्षा मोठी बरोबर. घटना सी साठी आपण घेऊया 2 पेक्षा मोठ्या संख्येकडे निर्देश करेल. हा प्रश्न तुम्हाला दिलेला असेल त्याप्रमाणे इथे घटना लिहून घ्यायची. म्हणून पी ऑफ सी बरोबर दिलेल्या घटनेची संभावना पी ऑफ सी बरोबर पुन्हा m/nच लिहूया आपण सूत्रासाठी, कारण वर आपण
घेतलेलाच आहे सूत्रासाठी m भागिले n. तर m भागिले n बरोबर n म्हणजे एकूण प्रयत्नांची संख्या, ती आपण स्टार्टिंगमध्ये लिहिलेली आहे सुरुवातीला 8, म्हणून लिहूया इथे n बरोबर 8. आणि 2 पेक्षा मोठी संख्याकडे निर्देश करेल, तर 2 पेक्षा मोठी संख्या आपण इथे घेऊन घेतली 4, आपण याच्यावरून मोजून घेऊन घेतली 4, म्हणून येणार 4 भागिले 8. इथेही अतिसंक्षिप्त स्वरूप द्या, तर 1/3 उत्तर येईल, म्हणून P ऑफ C बरोबर 1/3. याच्यानुसार आपण पुढचा प्रश्न घेऊया. याच प्रश्नाचा पेटा प्रश्न आहे घटना नंबर 4. इथे दिलेला आहे घटना 9 पेक्षा लहान संख्येकडे निर्देश करेल. 9 पेक्षा लहान संख्या मुलांनो, पुढील 12वा प्रश्न. संधीच्या एका खेळात गोल फिरणारा एक ॲरो आहे. इथे आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे हा ॲरो दिसतोय आपल्याला. तर 1 2 3 4 5 6 7 8 मधून कोणत्याही एका संख्येजवळ निर्देश करत थांबतो. हे समसंभावी परिणाम आहे. आपण डार्टवाली गेम पाहिली असेल तर त्याच्यामध्ये हा चक्र याप्रमाणे जर रोल केला, घुमवला, तर हा जो बाण आहे तो कोणत्याही एक ठिकाणी स्थिर होईल. बरोबर, हा स्थिर असेल आणि चक्र फिरत राहील, तर जेव्हाही व्हील स्थिर होईल तेव्हा कोणत्याही एक अंकावरती हा बाण स्थिर होईल. हे सगळे समसंभावी परिणाम आहेत. समसंभावी म्हणजे टोटल 8 परिणाम आहेत, तर प्रत्येकाची संभावना 1/8 तर येणारच आहे. तर आपल्याला त्याच्यावरती आधारित वेगवेगळी घटना शोधायला लावलेली आहे, घटनेची संभावना. तर बघूया आपण. एकूण घटनेची संभावना, एकूण प्रयत्नांची संख्या इथे टोटल 8 नंबर असल्यामुळे एकूण प्रयत्नांची संख्या बरोबर येणार 8. आता आपण वेगवेगळी जी घटना प्रश्न विचारलेले आहेत त्याला नंबरिंग करून टाकू, 1 2 3 4, आणि जे दिलेलं आहे त्याप्रमाणे. आणि प्रश्नाचा जो दिलेला आहे त्यासाठी जी घटनेची संभावना शोधायची आहे त्या घटनेला आपण A B C D असं लेटर्स घेऊन घेऊ. तर पहिली घटना आहे, तो बाण 8कडे निर्देश करेल, त्याची संभावना किती. आता आपण लिहूया येथे मानू की घटना A बाण 8कडे निर्देश करेल, म्हणून P ऑफ A बरोबर घटनेची संभावनेचा सूत्र अगोदर पाहिला त्यानुसार घटना उद्भवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची संख्या भागिले एकूण प्रयत्नांची संख्या. आता या सूत्राला तुम्ही m भागिले n म्हणून पण दर्शवू शकता. ह्याच्या पुढे जेव्हा आपण सूत्र पुन्हा वापर करू एकाच उदाहरणामध्ये, तर फक्त m भागिले n लिहिलं तरी चालेल. इज इक्वल टू, आता एकूण प्रयत्नांची संख्या, आता एकूण किती संख्येवरती बाण स्थिर होतोय, इथे 8 संख्या दिलेली आहे वेगवेगळी, म्हणून एकूण प्रयत्नांची संख्या येणार 8. त्यापैकी बाण 8 नंबरवरती स्थिर होईल. आता 8 नंबर फक्त एकाच वेळ आहे. इथे 8 नंबर जर 2-3 वेळा असेल तर एकूण त्याची संख्या 2-3 आली असती, पण इथे 8 अंक फक्त एकाच वेळा आहे, म्हणून सफल प्रयत्नांची संख्या होणार फक्त 1. संख्या 8, पण एकूण जी संख्या होणार प्रयत्नांची संख्या ती होणार. चौथी घटना दिली आपल्याला, 9 पेक्षा लहान संख्येकडे बाण निर्देश करेल. आता जर आपण हा चक्र पाहिलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक संख्या जी आहे ती 9 पेक्षा लहानच आहे, म्हणून लहान बाण प्रत्येक वेळेस 9 पेक्षा कमी असेल त्या अंकावरती तर स्थिर होणारच आहे. म्हणून आपण आपल्यासाठी या उदाहरणामध्ये पुढची घटना D म्हणून घेऊ त्याला, की 9 पेक्षा लहान संख्येकडे बाण निर्देश करेल. 9 पेक्षा लहान संख्या. आता आपण पाहिलं त्याप्रमाणे या चक्रावरती प्रत्येक संख्या ही 9 पेक्षा लहानच आहे, म्हणून बाण कोणत्याही वेळेस चक्र फिरवल्याने फक्त 9 पेक्षा लहान संख्येवरच स्थिर होईल. बरोबर,
अर्थातच असे एकूण 8 प्रयत्न आणि 8 संख्या अशी आहे जी 9पेक्षा लहान आहे. म्हणून ह्या बिलसाठी, या घटनेसाठी ही घटना निश्चित घटना होऊन जाईल. म्हणून आपण लिहूया त्याची संभावना येणार 1. येथे चक्रावरील प्रत्येक संख्या ही 9पेक्षा लहान आहे. म्हणून वरील घटना निश्चित घटना आहे. म्हणून निश्चित घटनेची संभावना आपल्याला माहिती आहे प्रत्येक वेळेस 1 असते. म्हणून P ऑफ D बरोबर येणार इथे 1.